नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल व्लॉगच्या डे 8मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जातोय लांजामध्ये. एक साखरपुडा, हळद आणि लग्न अशी 3 दिवसाची ऑर्डर आहे. सो ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहोत की साखरपुड्यातील शूट आणि लांजातील थोडं मोठं इकडे तिकडे फिरूते वगैरे. सो चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता बरोबर मी आहे गुहागर सोडून एक वेळम म्हणून गाव आहे, त्याच्या इथे वरती उभा आहे मी पठारावर. सो इथून लांजा साधारण काहीतरी 150 ते 130 किलोमीटर वगैरे आहे, ते समथिंग आहे. सो चला थोडासा ट्रॅव्हल दाखवूया आणि नंतर मग तिकडे गेल्यावरती तिकडचं लोकेशन दाखवूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सूर्यनारायण देखील आलेले आहेत आणि इकडं पूर्ण फॉग झाला आहे. आणि झालं आता असं, रात्री पण लेट आलो, सकाळी परत 5:30ला उठलो. सो गाडी चालवता यायला लागली झोप, म्हणून मी इथं थांबलो. पाणी आता घेतलेलं आहे, थोडंसं खायला घेतलेलं आणि आता परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आंबोलीपासून भातगावपर्यंत जो पॅच आहे ना, तो लवकर संपतच नाही. जवळजवळ हा थोडासा वाकडा पूर्ण टर्न येत नाही ते, त्याच्यामुळे ह्याच पॅचला बराच टाईम लागतो संपायला. बाकी भातगावच्या पुढे एकदा तुम्ही चालू केलात ट्रॅव्हल करायला की रत्नागिरी पटकन येऊन जाते. तर आता आपल्याला काय रत्नागिरी जायचं नाही, हायवेने हातकंबा मार्गे जायचं आहे. सो आपला आजचा रूट असणार आहे इथून आता हातकंबा आणि हातकंबेमधून पुढे लांजापाली, लांजातलं पाली गाव. आणि पालीत आपण जाणार आहोत ते म्हणजे खानू गावाचं नाव आहे. तिकडे आपला मित्र आहे लकी म्हणून, पहिले त्याच्या घरी जाणार आहोत. नंतर मग तो आपल्याला ज्या ठिकाणी साखरपुडा आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे, कारण त्याच्या रिलेटिव्समध्ये साखरपुडा आहे आणि त्याची ऑर्डर आहे आपल्याला, म्हणजे साखरपुडा, हळद आणि लग्न. सो चला बघूया. बघा सकाळ अशी गुरं सोडलेली आहेत चालायला. इकडे गावाकडे शक्यतो गुरांना सोडतात चालायला, संध्याकाळी मग फक्त घ्यायला येतात. संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळी, नंतर मग दिवसभर अशी गुरं चढत असतात. चला, एक ढुलकी के बाद, रास्ता छोड़ने के बाद में मैंने ऐसा गाड़ी भगाया. तो देखो पीछे पर देते भागना, तो ऐसा गाड़ी भगाया कि साला एक आदमी पीछे से आ रहा था, वो आगे गया, फिर भी उसको पीछे छोड़ के मैं आगे आया, तो वापस वो आ रहा है, आते दो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लकीकडे. आणि थांबायचं ब्लँक झालो, काय बोलायचं आहे तर ओके. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लकीकडे आणि आपल्याला जायचं आहे शूटला, म्हणजे लकीच्या रिलेटिव्समध्येच आहे आणि लकीच्या रेफरन्सने आपल्याला आता शूट भेटलं आहे. सो आता थोडं आहे ना घरी पॅड सेट करतो आहे. तर म्हटलं एक छोटीशी झलक त्याला बोलत दाखव जरा आपल्याला पण. तुम्हाला देखील कुठे तुमच्या कार्यक्रमामध्ये जर गरज असेल ना, तर इथे कॉन्टॅक्ट नंबर देईन लकीचा, तर तुम्ही त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आणि त्याच्याकडनंच त्याला आधी विचारेन की कुठे कोणत्या कार्यक्रमामध्ये स्पेशली तो पॅडचा यूज करतो ते. तर इथे आपला लकी आहे आणि ते लकीचे 2 पॅड आहेत. सो लकी, आता हे स्पेशली कुठे ह्याचा यूज होतो, म्हणजे नमनामध्ये? तू कोणत्या सध्या सीझन नमनाचा आहे. ओके. तर नमनामध्येच जास्त यूज, आणि त्याच्यामध्ये कुठं आता जलसेचे कार्यक्रम, प्रेमगीतांचे आणि बाऱ्या आले तर बाऱ्या. म्हणजे माझं वर्षभर हेच असतं, जॉब करून संध्याकाळच्या वेळेत हे करायचं. ओके. सो मित्रांनो, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवणार डिस्क्रिप्शनला. कधी स्पेशली ग्रुप असतील, नमनाचा ग्रुप असेल आणि त्यांना ऑक्टोपॅड वगैरे माझा स्वतःचाच ग्रुप चालू करतोय मी. ओके. इन्स्टाचा कीबोर्ड सुद्धा घेतोय मी. ओके. कीबोर्ड, पॅड, ढोलकी तर काय माझे 2 पोरं वाजवतात. ओके. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, दोघं पण असतात प्रॅक्टिसला, कीबोर्ड, पॅड आणि ढोलकी. इकडे लकीचा भाव देखील आहे बनी काय करतो? तो हे पॅड वाजवतो. ओके, पॅड वाजवतो. दुसरं पण अजून हे पण वाजवतो ना,
कीबोर्ड नाही वाजवतो, कीबोर्डचा क्लास माझे चालू आहेत. ओके हां. एका दिवशी 2 कार्यक्रम असतील ना, आता हे पॅड मी घेऊन जातो, हे पॅड ते घेऊन जातो. आता आज तो लांजाला जाणार आहे आणि मी माणगावला चाललो. ओके. 12 सो वाजता आज लकी निघायचं. जाणार आहे माणगावला आणि परवा आय थिंक 15 तारखेला नमन आहे तू येशील तुमच्याच ना मला? ग्रुपचं. हां, तर मी 15ला तर इथे थांबणार आहे, म्हणजे 14ला शूट आहे ना, तर म्हटलं एक दिवस थांबणार आहे. तर म्हटलं छोटीशी नमनाची झलक देखील दाखवू आणि स्पेशली लकीचं काम दाखवू. ओके, बघूया. चालेल. आता आपण जातोय शूटिंग लोकेशनला. हा जो रोड आहे तो कोल्हापूरला, पुढे इकडे नाणीज धाम आहे आणि हा इकडे साखरपा मार्ग आहे, खांबाघाटातून कोल्हापूरला जाणारा रोड आहे. पालीपाटा म्हणून आहे, तिकडून निघतो कोल्हापूरची दिशा. असं तो बोलत होता काहीतरी. हां हां, हो काढूया फोटोला. बोलत होता तो चांगला. तू मागाशी बोलतो. ते काढ फोटो आणि यानंतर ब्लॉग. वा, असं डेडिकेशन पाहिजे. हा, काल दाखवलं असंच ना, बरं झालं असतं. तर मित्रांनो, मेन जे शूट असतं ज्याच्यासाठी आम्ही टार्गेट करतो, कारण वेळ मिळावा म्हणून, तर ते झालं आहे. म्हणजे ब्राईड आणि ग्रूमचे जे मेन फोटोज असतात ना, त्यासाठी जास्त ट्राय करावं लागतं आणि ते मिळाले. सो आता पॅकअप, चला घरात. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे शूट कंप्लीट झालं आहे. मस्तपैकी पेटपूजा झाले आणि दीपला काय गाडी चालवायची नाही, अंगावर त्याच्या तंबाखू म्हणून जाऊ. चला, बनी गेलं गाडी. सो आता आपण पहिल्या ती लकीच्या घरी जाऊया, म्हणजे बनीच्या घरी जाऊया. तिथून मग गुहागरला जायचं आहे. बघूया कसं काय. तर चला मित्रांनो, ॲक्च्युली जायचा प्लॅन नव्हता, बट अचानक थोडासा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा गुहागरला. कारण का हळद आहे परवा आय थिंक 13 तारखेला हळद आहे, ती पण संध्याकाळी. सो म्हटलं आता गुहागरला पुन्हा निघूया, कारण उद्या चैत्री आहे गावामध्ये. सो म्हटलं म्हणून मग आम्ही गुहागरला निघतो. तर बघूया, जाताना डीमार्टला पण जायचं आहे, तिथून मग त्या मार्गी गुहागरला जाऊया. थोडंसं जाताना पण तुम्हाला प्रवास दाखवूया. चला, आत्ता आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आता आपण जातो मारुती मंदिरला. मी आत्ताबरोबर DYRTOचं जे मेन मुख्य कार्यालय आहे त्या एरियामध्ये आहे आणि इकडून खाली नाचणे रोड मार्गे आपण मारुती मंदिरला जातो आहे. हा रोड खूप माझ्या आठवणीतला रोड आहे, कारण एकेकाळी ह्याच रोडवरून मजा केलेली होती. ज्यावेळेला लहान होतो ना, त्यावेळेला इकडे कधी यायचो ना आत्याकडे, सो त्यावेळेला ह्या रोडवरून आहे ना जास्त मजा केली. सो म्हणून पुन्हा एकदा ह्या रोडवरून जातो आहे. समोर तुम्हाला रेल्वे ट्रॅक पण दिसत असेल आणि इथेच रेल्वे ट्रॅक जो आहे ना, रेल्वेचा ब्रिज आहे, त्याच्याच इथे बरोबर आहे ना DYRTOचं ऑफिस आहे. पेट्रोल टाकूया आता जरा थोडासा त्याच्यामध्ये. बसा. तर आता आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो, तर ते आपलं काम झालं आहे आणि आता विचार करतो की आपण जाऊया आरेवारीच्या रोडने गणपतीपुळे मार्गी, कारण तो थोडा जवळ पडतो आणि हेक्टिक रोड नाही. तर चला, पुढे व्हिडिओवरती बनून राहा. हा ॲक्च्युली जास्त करून ट्रॅव्हल ब्लॉगच होईल असं मला वाटतं आहे, बट एनिवेज तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आता आपण गणपतीपुळे मार्गे गुहागरला जातो आहे. तर इथे आता आपण आहोत आरेवारीच्या बीचवरती आणि समोर तर तुम्हाला आहे ना ऑलमोस्ट सनसेट झालाच आहे, बट तरी पण इथला एक व्ह्यू दाखवतो. जर कधी गणपतीपुळे मार्गे तुम्ही जर रत्नागिरीला जाता किंवा रत्नागिरी मार्गे जर तुम्ही गणपतीपुळे मार्गे जर कधी गुहागरला येता, तर नक्कीच ह्या ठिकाणी जो हा सीन आहे तो नक्की एन्जॉय करा.
चला मित्रांनो, आता मस्तपैकी आरेवारीच्या बीचवरती आपण भेळपुरी खाल्ले आणि निघाले गुहागरच्या दिशेने. आता ऑलमोस्ट काळोख झालं आहे, त्यामुळे म्हटलं की व्लॉग आपण याच ठिकाणी संपवूया. जर तुम्हाला हा आजचा डे 8चा व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच या व्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.